तो स्वप्न होतं परदेशात जाऊन घर उभं करण्याचं, पण दुबईत गेल्यानंतर त्या तरुणाचं आयुष्यच संपलं। नांदेडच्या दुर्गम भागात ही घटना घडली आहे। नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील अप्पाराव पेठ या छोट्याशा गावातील 28 वर्षीय श्याम अंगरवार काही महिन्यांपूर्वी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दुबईला गेला होता। दररोजच्या मजुरीवर पोट भरणाऱ्या या कुटुंबाचं जगणं त्याच्या कमाईवर अवलंबून होतं, पण दुर्दैवानं 3 ऑक्टोबर रोजी दुबईतच श्यामचं निधन झालं। गरिबी, अंतर आणि परदेशात मृतदेह, कुटुंबासमोर प्रश्न होता, आता मुलाचा देह गावात कसा आणायचा। पण या क्षणी पुढे आले स्थानिक आमदार भीमराव केराम, ज्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संदेश पाठवला। मुख्यमंत्र्यांनी स्वतः या घटनेची गंभीर दखल घेतली आणि दिल्लीतील आपल्या खास सहाय्यक मनोज मुंडे यांना तातडीनं कारवाईचे आदेश दिले। विदेश मंत्रालयाच्या समन्वयापासून 12 ऑक्टोबर रोजी श्यामचा मृतदेह दुबईहून भारत आणण्यात आला। त्याच्या मूळ गाव अप्पाराव पेठ येथे शेकडो ग्रामस्थांच्या अश्रूंमध्ये त्याचा अंत्यसंस्कार करण्यात आला। शासनाच्या संवेदनशील भूमिकेमुळे या गरीब कुटुंबाला आपल्या लेकराला शेवटचा निरोप देता आला। दरम्यान बातमीचा आम्ही आढावा घेतलाय, पाहूयात। मौजे अप्पाराव पेठ येथील श्याम अंगरवार येथील रहिवासी असून यांनी दुबईला कामानिमित्त गेलेला आहे आणि गेल्यानंतर त्यांच्या 18 तारखेला दवाखान्यात हे झालता, 24 तारखेला रिलीव्ह झालाय सप्टेंबरच्या महिन्यामध्ये आणि 1 तारखेला आईबाबाला व्हिडिओवर कळायला की भाई मी चांगला आहे असं आहे म्हणून। नंतर 1 तारखेला त्याने मृत्यू पावलाय। नंतर अप्पाराव पेठचे माजी जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री सूर्यकांत अरंडकर साहेब यांना मी जाऊन असं कसं करायचं विचारल्यानंतर त्याने तालुक्याचे अध्यक्ष आहे भाजपा पक्षाचे आणि केराम साहेबांनी यांनी विचारले आमदार म्हणून। आमदार साहेबांनी फडणवीस साहेबांना देवभावांना फोन केल्यानंतर मनोज मुंडे साहेबांना त्यांचा फोन नंबर दिले, त्यांना बोलले होते। त्यांनी कलेक्टर साहेबांना सुद्धा बोलले। कलेक्टर साहेबांनी पूर्ण धाव या हिसाबानं करायचं म्हणून नंतर आपले गोवर्धन मुंडे साहेब आणि त्यांनी फुल एकदम अप्पाराव पेठ बद्दल आणि तालुक्याबद्दल एकदम काम केलेले आहे आणि याच्यात पूर्ण गावकऱ्याच्या वतीने मी सरपंच नात्याच्या वतीने सगळ्याचे आभार मानतो। दुबईला गेलेल्या मुलाचा मृत्यू आम्हाला 5 तारखेला कळालं। त्या अनुषंगाने आम्ही काय घेतले, केराम साहेबांकडे धाव घेतली, केराम साहेबांना निरोप दिला। केराम साहेबांनी काय केले तर डायरेक्ट फडणवीस साहेबांशी कॉन्टॅक्ट केलेत, पत्रव्यवहार केलेत आणि तिथला नंबर, त्यांच्या PAचा नंबर दिलेत मला। आणि याच्यामध्ये गोवर्धन मुंडे दादा वेळोवेळ पाठलाग करून कुठपर्यंत आलं, काय नाही, काय झालं, या सगळ्या गोष्टी आम्हाला कळवलेत। आणि आज दिनांक 12 तारीख, जवळपास 7 दिवसामध्ये ही बॉडी अप्पाराव पेठला आली। दादा याच्यामध्ये देवाभाऊ जे आहेत आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांनी विशेष लक्ष देऊन गोरगरिबापर्यंत ही जी आजची वेळ जी आहे आमच्या अप्पारावची शोकाकुळची, त्यांच्या माध्यमातून त्यांनी विशेष लक्ष देऊन कोण्या पद्धतीने इथं दुबईला गेलेला जे मुलगा कामासाठी गेला होता, इकडं मृत्यू पावल्यानंतर त्याला कोणत्या पद्धतीने इकडे आणता येते, त्यांनी फार खूप मदत केली याच्यामध्ये।